मंडळी जसं की तुम्ही बघितलं आता आपण गावाला पोहोचलेलोच आहे. सकाळ सकाळी माझा भाऊ बघा कसं झोपलंय, काय करायचं दमलेलं बरं का विचार. आमच्या भाऊला बघून मला ते मोटिवेशनल पेंग्विन आहे का नाही त्याचीच आठवण आली बरं का. आता एवढा मध्यरात्रीचा प्रवास करून आम्ही कोहिनूर मधून खाली उतरलेलो, तोपर्यंत तिकडनं दचक्यापासून आवाज दिला की भाऊ ओमक्या गावाला चहा प्याला ये, म्हणून त्या शॉपवर गेलो. भावाचा चहा पण त्याच्यासारखाच गुळमाट आहे बरं का. शेडगेवाडी पाट्यावरनं आपल्या गावात जायला रिक्षा करायला लागते, रिक्षातनं जाताना एवढा भारी व्यू होता का नाही टॉपचा. आता जर तुम्ही जुनं ब्लॉग बघितला असला तर तुम्हाला माहितच आहे गावाला आल्या मला माझी RX काढायच लागते की हो. RX म्हणजे आमची कावासाकी बॉक्सर निंजी आहे होती. आईने पण माझ्यासाठी मस्त पाणी तापवाय ठेवलेलं. म्हटलं आता एवढा गार होऊन आलोय बाहेरनं, जरा शिकूतील. आंघोळ वगैरे झाल्यानंतर संग्राम मला न्यायला त्याच्या घराकडे, म्हणून त्याच्या घराकडे जाऊन आलो. त्याच्या घराकडे गेलो तर आपलं वासरू मोठं झालंय. पडता येईल लोकशिवाय हलकासारखंच आहे कुत्र पण एवढं मालक. त्यानंतर संग्रामने त्याची मार्शल काढली, म्हटला भावा चल पट्यावनं जाऊन येऊया. म्हटलं थांब जरा सिनेमॅटिक जरा शॉट घेऊन देत मला चढताना वगैरे. आता बघा नुसता व्हिडिओ. पाट्यावर गेलो आणि पाट्यावल्या दादाच्या पोराला एवढं बॅग गाठलं का नाही, बिचारा बिहालाय वाक्यस. फॅन लोक कोण आहेत बोलला यार. गावात गेलो घरापाशी, आमच्या माऊलीला म्हटलं जरा व्हिडिओ दे, तर कशी लाजते बघा की. हा नजर लावतोस बायसेप. बायसेप आहे तसं तगडा तर बघ नजर लावतो गाईज माझ्या बायसेपला यार. नजर नाही भावा, काळा धागा लावला मी. काळा टिपका लावला तुझ्या बायसेप. नको 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 यार. अरे नको यार. गावाकडचा ह्यो पहिला व्हिडिओ जर तुम्हाला जरा जरी आवडला असला तर लाईक कमेंट शेअर आणि फॉलो तेवढं करायला लागते, कारण की दुसरा पार्ट तुम्ही मिस करूच नका.